पण एकीकडे पाहू शकता की मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये माले या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगली मॅच सर्वांच्या भेटीस आली आहे ब्रदर चषक 2025 मधून. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया ब्रदर चषक 2025च्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल, त्यानंतर आमचे समालोचन कक्ष, त्यानंतर MTC लाईव्ह, DJ तांडेल, संपूर्ण प्रेक्षक वर्ग, मान्यवर खेळाडूंचं सर्वांचं ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पंचांचा इथून निर्णय येतोय मॅच ऑन. गोलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी विवेक, स्ट्रायकिंग एंडवरती परेश, नॉन स्ट्राइक एंडवरती विक्रांत. हे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून टार्गेट सेट करायचं आहे ते आता माले टीमला, कारण की टॉस त्यांना गमावला आहे. त्यांना बॅटिंग आली आहे पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या बाट्याला, आणि आता मात्र टार्गेट सेट करत असताना पहिला बॉल अगदी आपण पाहतोय स्लॅश केलाय, गलीमधून बॉलला काढला, डीप मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत अगदी पाहायला मिळतीये ती सिंगल धाव. फिल्डरचं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया, कारण की ज्यावेळी त्यांनी ओळखलं अगदी बॉल अशा वेळी लगेच पाठीमागे त्या ठिकाणी गेले आणि मात्र बॉलला चांगलं स्टॉप केलं. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळतीये ती फलंदाज परेशच्या बॅटमधून अकाउंट ओपन केलंय. स्वतःचं संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. संदीप गायकवाड सर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि तदनंतर स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी हरीश कराले सर. भरपूर चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक वेगवान बॉल होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर अगदी आपण पाहताय वेगानं पुढे निघाला. यष्टीरक्षकानं बॉल जरूर सोडला, परंतु बॅकअपला त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक आलेत आणि इथून डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांतच्या विरोधामध्ये विवेकचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं P1चं षटक, भरपूर सारी जबाबदारी. इथे अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी कदाचित चुकीच्या एंडला झाले का, कारण की जिथे नॉन स्ट्राइक एंडला अगदी एस्टनच्या बाजूलाच होते तिथे मात्र पटकन बॉल पोहोचला असता, परंतु डायरेक्ट स्ट्रायकिंग एंडवरती फेकी झाली आणि तिथे मात्र एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचे आयोजक आपण पाहताय, कोल्हारेचे आयोजक आपण संदेशजी हजारे, तदनंतर जयवंतजी हजारे आणि संपूर्ण एकविरा क्रिकेट संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं ब्रदर चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आलात, आपण या मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. थोडंसं प्रेशर झाल्यानंतर विकेट बाल करावी लागली. विक्रांत इथे मात्र मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल हातातून निसटलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे.
अगदी आपण पाहायला गेलो तर मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू होता परंतु हातामध्ये चेंडू कलेक्शनच झालं नाही, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. रिक्स होती दोन्ही फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं, दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडली होती, धोका झाला असता परंतु बॉल हातामध्ये आला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली, एका धावानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचलाय ते 4 वरती. एक षटकाचा खेळ समाप्त झाला, 4 धावा धावफलकावरती. चला चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग लगेच. अफजल आले ते या ठिकाणी पहा बरेचशा उशिराने खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालेत परंतु आले. जास्त वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेतला जातोय. मालेवाडी टीम वेळेचं बंधन आहे सर्वांसाठीच. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 आपल्याला पाहायला मिळेल कोल्हारे या मैदानावरती. त्या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक, त्यांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक संदीपजी गायकवाड यांच्याकडनं विनंती करण्यात येते की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आता या मैदानावरती या मुख्य व्यासपीठावरती या व्यासपीठाची देखील शोभा वाढवायची आहे. फटका अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता, डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धाव फलकावरती आल्यात त्या 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी आपण पाहताय फटका चांगला, कव्हर मधून बॉलला काढले, बॉल चालला डीप कव्हर, सीमा पार. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा, अगदी जमिनीला आग लावत बॉल सीमा पार झालाय चौकार. वाईस क्वालिटी आणि क्लॅरिटी फार चांगली आहे डीजे तांडेलची. या कर्जत तालुक्यामधील खऱ्या अर्थानं भरपूर मोठमोठ्या स्पर्धा डीजे तांडेल यांनी कव्हर केल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत. फार चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी त्यांनी देखील दिली आहे. ती जाग्यावरून कडेकडे खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतात व्हाईट बॉल आहे, जास्तचा बाहेर गेलाय आणि ती लाईन चेक केल्यानंतर हा व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय माले टीमचा 10. 1 बाद 10. परेश आणि त्याच्या साथीनं प्रसाद पी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये माले टीमचा पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल असेल, डॉट बॉल, सॉरी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फटका आणखीन एक चांगला आहे. अगदी पाहू शकता आपण, अगदी वाईडिश लॉंग ऑफ असून एक्स्ट्रा कव्हर मध्ये धाबत गेले, बॉलला अडवलं तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होती. म्हणजे 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतीये.
फलंदाज परेशच्या माध्यमातून जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी पुस्तकी फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे प्रसाद ऑन स्ट्राईक आहे, परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वरची गोलंदाजी फार प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रत्येक जर पाहायला गेलं ना तर बॉल अगदी वेगळ्या टप्प्यावरती आणि त्यानंतर अगदी नियंत्रणामध्ये इथून मात्र डिलेबट करत असताना पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे, परंतु त्या वेगावरती नियंत्रण देखील अचूक आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल अगदी थोडासा पुढे ठेवला होता, परंतु यावेळी गतीनं बीट केलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 10. 2 ओव्हर 10 धावा. इकॉनॉमिकल स्पेल दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. जरूर एक चौकार या षटकामध्ये आला, परंतु त्यानंतर जे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरची आपल्याला पाहायला मिळते. मालेवाडी टीम आपल्याला सातत्यानं कॉल दिला जातोय, आपण वेळ जास्त घेऊ नका. मानगाव टीमला आपण पॅनलाइज केलंय, त्याच्यामुळं आपले 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं हे बंधनकारक असेल. जर ती झाली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये आपला एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. पुनश्च एकदा तुम्हाला ही सूचना देतो. आणि त्यानंतर ज्या पहिल्या 3 मॅचेस खेळणार आहेत त्याचेच गुण मोजले जातील. त्याच्यानंतर क्वालिफाय राऊंडचे गुण मोजले जाणार नाही. प्रत्येक टीमसाठी ही सूचना असेल. या स्पर्धेमध्ये ज्या पण टीम खेळणार आहेत त्या सर्व टीमसाठी ही सूचना असेल. फक्त 3च मॅचचे गुण त्या ठिकाणी कॅरी केले जातील, मोजले जातील. 10 धाव फलकावरती हलक्या हातानं अगदी डिफेन्सिव्ह फटका सॉफ्ट फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारं प्रेशर, भरपूर सारं पण बॅटिंग करणाऱ्या माले टीमवरती आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस गमावला, त्यानंतर बॅटिंग स्वीकारत असताना इथून मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलाय 2 षटकांमध्ये. इकॉनॉमिकल षटक दोन्ही आपल्याला पाहायला मिळालेत मालेवाडी टीमकडनं. हा देखील फटका ऑन साईडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज पोहोचलेत तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. 11 धाव फलकावरती. थोडंसं शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जबाबदारीनं खऱ्या अर्थानं खेळायचं आहे. आता इथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. इथून जर पाहायला गेलं तर थोडंसं धडपण टाकण्याचं काम आता गोलंदाजावरती करायचं आहे. सिंगल डबलनं खऱ्या अर्थानं जर धावफलक पुढे गेलं तर गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर होईल आणि त्याच्यामध्ये एखादा चुकीचा चेंडू तो डिलेबट करू शकतो, परंतु इथे फटका चुकीचा आलाय. शॉट सिलेक्शन चुकीचं झालं आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरिएशन पाहायला मिळतीये गोलंदाज बिबेकची सटिक लाईन अँड लेन मध्ये. हॅलो हॅलो चेक. पुनश्च एकदा हलक्या हातानं ड्राईव्ह खेळत असताना ऑन साईडला क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये.
विकेट जात आहेत, धावा येत नाहीये, प्रेशर झालाय आता बॅटिंग करणाऱ्या माले टीम वरती. त्या प्रेशर मधून बाहेर काढावं लागेल, मोठा फटका मारावा लागेल. मोठा फटका आला तर प्रेशर झालं ते कमी होईल आणि प्रेशर कमी झालं तर एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. परंतु आता ही जबाबदारी एखाद्या फलंदाजाला इथून आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल, कारण की या जबाबदारीनं धावा इथून भांडवायचे, तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं आहे विपक्षी टीमच्या अगेन्स्ट. इथे अगदी आपण पाहतोय चुकीची कॉलिंग, पाहितलंच नाहीये, स्ट्राईक सोडली आणि इथून पंच सांगतायत फलंदाज बाद झाला. रेस होती क्षेत्ररक्षकांनी बॅटरमध्ये, परंतु ती रेस जिंकली क्षेत्ररक्षकांना. बॉल स्टंपवरती आदळला आणि मात्र फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आपल्याला पाहायला मिळतीये सूरज. आणि खरं मालेवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन फिल्डिंग करत असताना. आणि जी न्यू जर्सी त्यांनी परिधान केली आहे ती सन्माननीय कर्जत रायगड मधील सुप्रसिद्ध मृदुंगमणी सचिनजी माली यांच्याकडून ही जर्सी पुरस्कृत करण्यात आली आहे, ज्यांच्या खऱ्या अर्थानं बोलबाला राहिलाय कर्जत रायगड मध्ये मृदुंगमणी म्हणून ज्यांची ओळख आहे ते सचिनजी माळी साहेबांकडनं ही पुरस्कृत करण्यात आले. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव, धाव फलकावरती. हॅलो, व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळतीये. 13 धावा धाव फलकावरती. थेंबे थेंबे तले साचे, अशीच परिस्थिती आता माले टीमची आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेनं एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं आहे. एक चांगल्या टोटल पर्यंत जर पोहोचला गेला माले टीम तर मात्र नक्कीच आपल्याला इथून फाईट देताना जरूर पाहायला मिळेल. किमान आता इथून जर पाहायला गेलं ना तर 30+ धावा तरी बनवाव्या लागतील त्या माले टीमला. फटका चांगला आहे, लॉंग ऑफला बीट केलाय, बॉल सीमा पार, षटकार. वीस धावा धाव फलकावरती आल्या. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 30+ धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं माले संघ पाहतोय आणि त्या धावसंख्येपर्यंत नेण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज आणि त्याच्या साथीनं जर पाहायला गेलं तर परेश जो सलामीला गेला, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतात व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. 21 धावा या जरूर धाव फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत सर्व काही ठीक चालू होतं मालेवाडी टीमसाठी, परंतु एक षटकार आल्यानंतर आता व्हेरिएशन मध्ये थोडंसं बदल करत असताना हा व्हाईट बॉल फेकलाय गोलंदाजानं. इथे देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं, बॉल चाललाय सीमा पार, लॉंग ऑनला क्लिअर करतोय. यावेळी परेशच्या बाट मधून आलाय हा षटकार.
27 धावा. इथे एका हाताने झेल कॅरी केला. असे झेल पकडले जात नाही तर लपकले जातात. एक हात पुढे केला, हातामध्ये झेल आला आणि अगदी आपण पाहता इथे विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल तो परेश. हा अगदी समोरच्या दिशेने फटका लॉब केलाय. डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, जिथे गरज होती धाव संख्येची. आत्मविश्वास वाढवणारा, आपल्या टीमचा मनोबल वाढवणारा, धाव संख्येला आकारणी देणारा आणि धाव संख्या पुढे नेणारा मच निडेड फटका, षटकार. धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळते. 33 धावा. बघा संघर्ष करत होती माले टीम. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकामध्ये 33. 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत आणि स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण कोल्हारीच्या मैदानावरती पाहणार आहोत. त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं 2 मालिकावीर, एक बाईक असणार आहे आणि त्यानंतर एक LED. जर ओपन लॉट्स मधून जर का बाईक गेली तर मात्र आपल्या ग्रामीण संघांना त्या ठिकाणी LED असेल. बा हे आणि बाईक जर आपल्या कर्जत मध्ये राहिली तर मात्र टीव्ही ही ओपन लॉट साठी मॅन ऑफ द सिरीज असेल. आणि बा जे आमचे प्रेक्षक वर्ग, जो लाडका प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहील, त्याला लाडक्या प्रेक्षक वर्गासाठी स्मार्ट वॉच आयवा झेलसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5 दिवस हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल आणि 5 दिवस लक्की ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळेल. बक्षिसांची खैरात आपल्याला जरूर पाहायला मिळेल आर्यन स्मृती चषक 2025 मध्ये. छत्तीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. जबरदस्त चांगली गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी आपण पाहू शकता फलंदाज नितेश आणि त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरजचं कौतुक करायला हवं. सूरजनं संघाला सावरण्याचं काम केलं. फटका फसलाय. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला आणि इथे मात्र वेळ जज पाहायला मिळालं. फलंदाज बाद.
सर्वांसाठी खऱ्या अर्थानं आर्यन स्मृती चषकामध्ये गिफ्ट हॅम्पर खऱ्या अर्थाने ठेवण्यात आलं. बघा जे आमचे स्कोरर आहेत आणि तदनंतर आमचे समालोचन, त्यानंतर आमचे अंपायर, या सर्वांसाठी देखील गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांसाठी खऱ्या अर्थानं पारितोषिक देणारी ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जो लाडका प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं खास करून या स्पर्धेसाठी अगदी उपस्थित राहतो, त्या प्रेक्षक वर्गासाठी स्मार्ट वॉच 5ही दिवस 5ही रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बाहेर जाणारा बॉल, पंचांकडे दाद मागितली जाते. बीएसटी रक्षकानं बॉल सोडला. इथे 9 सेकंडला देखील संधी होती, संधी हुकली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि बाईक स्वरूपामध्ये या 2 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 38 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता एक चांगल्या टोटलकडे वाटचाल जरूर माले टीमची आपल्याला पाहायला मिळते. संघर्षाची लढाई समाप्त झाली आणि आता मात्र एक चांगली टोटल. शॉर्ट बॉल होता, कट करायचा प्रयत्न, पंच इकडे आम्हाला सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव जरूर पाहायला मिळते. 39 धाबा या धावफलकावरती. बघा नितेश सर ज्यावेळी पहिले 2 षटक आपण पाहत होतो, अगदी पाहता क्षणी असं वाटलं देखील नव्हता. 3 ओव्हरमध्ये 12 धाबा होत्या आणि त्यानंतर जो गेअर चेंज केला आहे माले टीमनं, खऱ्या अर्थानं खास करून आपण पाहायला गेलो ना तर अगदी सूरज आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय जो परेश आणि त्यानंतर आलेला 6व्या क्रमांकावरती नितेश, या तिघांनी एक एक षटकार लगावला आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला आकारणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 39 धाबा धावफलकामध्ये. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे, जज करत होते, जजमेंट चुकलं. एक टप्पा घेतला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. हा चौकार. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, टी फॉर टॅग, जशास तसं प्रत्युत्तर. खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच टॉस आपण या ठिकाणी घेतोय. मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये किरवली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या टॉस बॉक्स मध्ये लगेच. मानगाव आणि किरवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आणि दरम्यान नेक्स्ट इनिंगला जशी होईल सुरुवात मायक्रोफोन वरती करूया. आवाज आपण ऐकणार आहोत. शहापूर मुरबाड विभागामधील एक गोड आवाज आमचे सोमनाथ सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांच्या समालोचनानं सर्वांचेच मन जिंकली ते सोमनाथजी खाडे यांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये नक्कीच ऐकणार आहोत. परंतु तो अगोदर जाऊया आपण या मॅचच्या टॉस सेकंड मॅचच्या टॉस कडे. सेकंड राऊंडला होईल सुरुवात आणि टॉस बॉक्स मध्ये किरवली आणि मानगाव टीमचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचं. चला कोलारे गावचे कोलारे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जयवंतदादा हजारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या दादा आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड राऊंडच्या मॅचचा टॉस करूया. जयवंतदादा हजारे कोलारे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच.
किरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी मानगाव एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर भरपूर साऱ्या चर्चेमध्ये राहिल्यात यंदाच्या हंगामामध्ये. अफजल सर आमचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा चला साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. टेल इज अ कॉल. हेड. किरवली टीमनं टॉस जिंकलाय आणि डिसिजन फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. जास्त वेळ नाहीये, आपण खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच पासून बाईट घेणं फार गरजेचं होतं. इथून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय किरवली टीमनं. 4 षटकांची मॅच असेल जशी मॅचला, आणि जशी ही मॅच संपेल दोन्ही टीम आपल्या डिसिजनची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये जरूर करा. तोपर्यंत आपण अफजल सरांची थोडीशी चर्चा मसलत करूया, कारण की बराचसा क्रिकेट ते देखील खेळतात. क्रिकेटचा बराचसा अनुभव त्यांना देखील आहे. या स्पर्धेविषयी त्यांना एक प्रश्न आपण जरूर विचारू. अफजल सर, खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिल्या, बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहताय. आमचे बबलू दादा नजे, त्यानंतर जावेद दादा खोत, आणि त्यानंतर शादाबजी नजे आणि खुरमदादा नजे यांच्या खुरमदादा खोत यांच्या माध्यमातून, नजे यांच्या माध्यमातून आपण बरेचशा स्पर्धा या मैदानावरती पाहितल्या. आणि एकंदरीत या स्पर्धा पाहितल्यानंतर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? जी ब्रदर चषक ट्रॉफी फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मैच देख के अच्छा ही लगता है खुरम भाई का, सब नियोजन एकदम परफेक्ट होता है. नक्कीच नक्कीच. खुरम भाई म्हटल्यानंतर नियोजनाचे अगदी आणि खऱ्या अर्थाने एवढ्या दिवसापासून इंजर्ड होते, बरेच मॅचेस दामट टीम खेळले, परंतु अफजल खेळताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. परंतु उद्याच्या म्हणजे येणाऱ्या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. पुनश्च एकदा तोच जोश, तोच जरारा, तीच ताकद, तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय समीरजी बडेकर जे किरवली गाववरनं खऱ्या अर्थानं आलेत, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. कर्जत रायगडच्या मराठी मातीचा बुलंद आवाज योगेशजी ढोले सर यांना आपण ऐकत होतात. मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर मराठीतलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. त्याचबरोबर या परिसराची पूर्ण जाण असणारं व्यक्तिमत्व आणि या परिसरातील प्रत्येक खेळाडूवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व योगेशजी ढोले, आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू. नितेशजी तरे आपल्यासोबत सज्ज होत आहे. सामन्याला सुरुवात. 44चं टार्गेट. मालेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानावरती राजेश आणि त्यांच्या साथीनं मनोज हे दोन फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडवरती राजेश आहे, गोलंदाज विक्रांत गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होतोय. बिग फाईट मॅच आहे. एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दोन संघ आपण पाहत आहे. निश्चितच पहिल्या फेरीची शेवटची मॅच या ठिकाणी चालू होतीये. 5 षटकांचा सामना आहे. बनवल्या 43. 44चं टार्गेट. गेम ऑन. पहिलाच बॉल चेक केला जाईल. त्या ठिकाणी विकेट किपर बीट, शॉर्ट थर्डमॅन बीट झालाय. लक फॅक्टर ऑन झालंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि पंचांचा इशारा चेक करूयात. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. संदीप गायकवाड सर, ऑफिशियल अंपायर. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. हाईट फॅक्टर चेक करायचंय. हाईट फॅक्टर असेल तर नो बॉल. येस, चेक करायचंय. या ठिकाणी आपल्यासोबत राजेशजी भोईर सर, या परिसराची आनबान शान, एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्याचबरोबर युवा बुलंद आवाज म्हणून आपल्या गावासाठी आणि परिसराच्या समाजासाठी समाजकार्य करत असताना, राजकारण करत असताना आपण राजेशजी भोईर सरांना सातत्यानं पाहिलंय. क्रिकेटवरचं प्रेम त्यांना पुन्हा मैदानावरती घेऊन आलं
अंपायर म्हणून कामगिरी पार पाडतायत. थर्ड अंपायर आमचे राजेशजी भोईर सर चेक करतायत. चेक करूयात काय घडलंय नक्की या चेंडूवरती आपण पाहूयात. ओम साई MTC वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. फ्रेंड्सच्या अंतर्गत ही टुर्नामेंट ब्रदर्स ट्रॉफी अर्थातच सर्व धर्म समभाव राखणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. ब्रदर्स ट्रॉफी आणि या ब्रदर्स ट्रॉफीच्या पहिल्या रात्रीत आपण आहोत. इट्स अ नो बॉल. राज भोईर सरांचा इशारा नो बॉल आहे आणि नो प्लस 4 अशा 5 धावा या चेंडूवरती येतील. नो बॉल आणि 4 अशा 5 धावा येतील. सुरुवात झाली आहे 5 धावांच्या मदतीनं. 44चं टार्गेट आहे आणि सुरुवात दमदार झाली. फ्रीडचा इशारा. वाईड बॉल जरूर होता मात्र नो बॉलचं वेगळं महत्व आहे मित्रांनो, ते नक्कीच आपल्याला कळेल. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. फ्रीडचा इशारा नक्कीच होता. अप्रतिम दर्जाचा चेंडू. वेगवान तेज तरार. टप्पा खाल्ला. अप्रतिमरित्या वेग पकडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल येतोय. निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरनं विक्रांतला आपण पाहताय. पहिला चेंडू हातातनं कदाचित स्किड झाला. हा सुद्धा दर्जेदार मात्र लाईन पाहिली जातीये. चांगल्या टप्प्याचा चांगल्या गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला काही कळायच्या आत विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सलामीची जोडी राजेश आणि मनोज हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. पहिला बॉल आपण पाहिला नो बॉल होता. त्यानंतरचे सलगचे 2 डॉट येत आहेत. स्कोअर कार्ड वरती एकंदरीत पाहिलं तर 5 धावा जरूर आल्यात मात्र सलगचे 2 डॉट येत आहेत. आता प्रेशर क्रिएट झालंय. यावेळेस ओव्हर पिच ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या टप्प्यावरती वाट पाहिली. कदाचित ही रणनीती किती बरोबर किती चुकीची ही त्या खेळाडूला माहिती, मात्र त्याला माहिती होतं. त्याचा स्वतःवरती आत्मविश्वास होता. 912 नंबर मध्ये आपण पाहताय खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला अडवलं. चांगल्या पद्धतीनं फेकलं. एक सिंगल धाव येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चेंडू फेकले 3 आणि धावा आल्या 6 बनवायच्या आहेत. आपण पाहिलं तर 44 धावा. 44 टू विन. 44 धावांचं लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती टीम खेळतीये माळेवाडी. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. हसा खेळा शिस्त पाळा. हा नियम आपल्या सर्वांसाठी सारखा आहे मित्रांनो. आयोजक कमिटीच्या वतीनं प्रेमाची सूचना आपल्या सर्वांना आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपन्न करायचा आहे. अन्यथा 5व्या षटकासाठी दंडित केलं जाऊ शकतं. बॉलर तयार. हा चेंडू चांगला विकेटच्या मागे त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगवरती फिल्डर आहे. चेंडूला अडवतोय पकडतोय. जोपर्यंत पकडेल सावध होईल तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण करतायत. एक सिंगल येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 7 या आकड्यावरती. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती सलामत खेळतायत. आबादित खेळतायत. दोघांवरती जिम्मेदारी फार मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडतायत. बॅटिंग करत असताना राजेश आणि मनोजला आपण पाहताय. माळेवाडी संघासाठी या ठिकाणी बनवायचे आहेत 44 धावा. बॉलर विक्रांत लेफ्ट आर्म मारा करतोय. फटका चांगला. पिकअप स्ट्रोक. अप्रतिम दर्जाचा फटका. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजेशच्या बॅटमधनं राजेशशाही सुरुवात. चेंडू सीमा पार. चौकार. बनवायचे आहेत आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे चाललंय ते 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. इथं पहा पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय. 38 ची पाबंदी आणि या पाबंदीचा फायदा उचलला. पुन्हा एकदा सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरुवातीचे 4 चेंडू सुंदर होते. त्यानंतर आक्रमक हल्ला केलाय. हल्ला बोल करत असताना राजेश ठोकलाय. हा अजून एक चौकार.
टार्गेट या ठिकाणी ठेवलंय आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. बॅटिंग करत असताना माळेवाडी या टीमनं सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. 24 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 24 चेंडू 29 धावा. अजूनही सामना आपण पाहिलं तर माळे आणि मालेवाडी या दोन्ही संघांसाठी ऑन आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल अजून सांगणं कठीण आहे. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या मित्रांनो, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नसते. गेलेला सामना निश्चितच गेलेल्या वेळेमध्ये निश्चितच तुम्हाला परत यायचं असतं. वेळ पाळणं फार गरजेचं आहे. वेळेचं बंधन पाळा. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. धावफलकावरती 15 धावा जोडल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय, ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे माळी संघाच्या वतीनं. बॉलर प्रसाद गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रसादच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती बॅट्समन मनोज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती मनोज. चुकीचा पद्धतीचा चेंडू. नो बॉल. नो बॉलचा इशारा. फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करेल, त्याची काळजी घ्या. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जातोय. सुरुवात जर आपण पाहिली तर दोन्ही षटकांची 9+4 अशा पद्धतीनं झाली. आपल्या खात्यामध्ये ऑलरेडी धावा कमी आहेत मित्रांनो. आपला पगार कमी आहे, खर्च कमी करा. गोलंदाज तयार. हा फुलटो चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने खेळलाय. फ्रीडचा इशारा जरूर होता. एक सिंगल कंप्लीट होतीये. सिंगल वरती भरोसा ठेवताय, सिंगल वरती विश्वास दाखवताय, सिंगल वरती संतुष्ट राहत आहेत. त्यांना माहिती आहे रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊ शकते. फ्रीडच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलकावरती 21 धावा. 21 बनवायच्या आहेत त्या 44. सचिन माळी यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 222 रुपयाचं. सुप्रसिद्ध मृदुंगमणी कर्जत तालुका, कर्जत रायगडचा दमदार आवाज आहे. सचिन माळी यांच्याकडनं 222 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी आपण पाहताय. बॅटिंग करत असताना माळीवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्यावरती प्रेम करत असताना सचिन माळी सर. यावेळेस फुलटोज आहे. फटका चांगला आणि 222 रुपयाचं पारितोषिक कमावलंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन राजेशनं ठोकलाय. राजेश शाही टोला. षटकार. नितेशजी तरे सर आमच्या सोबत आहेत. निश्चितच प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळतीये. आम्ही भरपूर समालोचन केलं, मात्र अशा पद्धतीची माहिती अगदी क्षणात कानावरती फार कमी वेळा पडत असते. नितेशजी तरे सर आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस पहा गती परिवर्तन होतं. चांगला चेंडू टाकला, मात्र दैव बलवत्तर पाहायला मिळतंय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला. सीमा पार. चौकार. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचे आमचे दमदार आयोजक या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेले. आपलं सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत. निश्चितच मित्रांनो आपण सावकाश जा, सुरक्षित पोहोचा. आपल्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या टुर्नामेंटसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आपली सदिच्छा भेट या ठिकाणी आम्हाला झाली. या ठिकाणी आपण पाहताय धावफलकाला गती प्राप्त होतीये.
दत्तू बुंडेरे यांच्याकडनं राजेश माळी यांच्यासाठी 222 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय। या ठिकाणी फटका चांगला आहे, चेक केलं जाईल, पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, तडीपार, षटकार। असणारे आमचे सचिनजी माळी, सुप्रसिद्ध तबला वादक, ज्यांच्या वतीनं मृदुंगमणी, ज्यांच्या वतीनं षटकारासाठी 222 रुपयाचं पारितोषिक आहे। षटकार आलाय, मैदानात चेंडू पूर्तता करा। या ठिकाणी आपण पाहताय सचिनजी माळी यांच्याकडनं भरपूर पारितोषिकं लावली जात आहेत, प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहे। षटकार येतोय धावफलकावरती, आपण पाहताय तब्बल त्या 37 धावा, 37। आणि सचिनजी माळी साहेबांच्या वतीनं माळेवाडी टीमसाठी जी जर्सी आहे, सुंदर जर्सी, ती आपल्याला सुपूर्द झाली आहे। सुप्रसिद्ध मृदुंगमणी सचिनजी माळी सर तबल्यावरती आणि मृदुंगावरती ज्यावेळी त्यांची थाप पडते, आपल्या सर्वांच्या हृदयावरती घाव घालणारा आवाज, अर्थातच आपल्या सर्वांच्या हृदयावरती आवाज करणारा आवाज, मृदुंगमणी सचिनजी माळी यांच्या वतीनं ही जर्सी माळेवाडी या टीमला सुपूर्द झाली आहे, यांच्याकडनं भरपूर साऱ्या पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते। धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत त्या 38 धावा। विजयाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकतायत, विजयाच्या दृष्टिकोनातून चाललेत पुढे। माळे आणि माळेवाडी या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच, सुरुवातीला आपण पाहिलं तर 43 धावा बनवल्या त्या माळे या टीमनं आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं, मात्र त्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही सलामीची जोडी मैदानावरती सलामत खेळतायत। अप्रतिम दर्जाची बॅटिंग राजेश आणि मनोज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। बॉलर तयार होतोय, षटक क्रमांक 3 ला सुरुवात, 2 षटकांमध्ये जमवल्या तब्बल षटक क्रमांक 3 साठी बॉलर तयार होतोय। नव्या दमाचा नवा शिलेदार, नवा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल चेक केला जाईल, लेग स्टंपच्या बाहेरून जातोय, विकेट किपरच्या हातामध्ये वाईड बॉल। अवांतरची खूण करतायत संदीप गायकवाड सरांचा इशारा येतोय, वाईड बॉल अवांतरचा, एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल, स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 39 या आकड्यावरती। 39 बनवायचे आहेत 44 धावा आणि अगदी विजयाच्या जवळ पोहोचलेत। इथून पाहिलं तर 5 धावांची गरज आहे। हलक्या हाताने खेळला आहे, फिल्डर त्या ठिकाणी पराकाष्ठा करतायत, भरपूर मेहनत जरूर करतायत। एक सिंगल येईल, धावफलकावरती ऍड करूयात 40 धावा, 44चं टार्गेट आहे आणि अगदी पाहिलं तर फक्त 4 धावांची गरज या ठिकाणी माळेवाडी या टीमला विजयासाठी। विजयाच्या दृष्टिकोनातून वेगानं पुढे चाललेत, विजयाच्या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या पद्धतीनं पावलं टाकत असताना सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतायत। सलामीची जोडी, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, राजेश आणि मनोज हे 2 फलंदाज खेळतायत। स्ट्राइक वरती लेफ्टी मनोज स्ट्राइक वरती तयार होतोय। सलामीची जोडी 44चं टार्गेट अगदी सहजगत्या पार करण्याच्या तयारीत। षटक 3रं, चांगला चेंडू गोलंदाज किरणच्या माध्यमातून टप्पा टाकला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट येतोय। दर्जेदार चेंडूची पूर्तता या ठिकाणी होत असताना निर्धाव येतोय। 40 धावा, विजयासाठी 4 धावांची गरज। रिक्वायर्ड 4 रन्स, डिलिव्हरी रिमेनिंग 10। यस, आमचे नितीनजी तरे सर प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर। इंग्लिश, ओ इट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय, सरळ विकेट किपरच्या हातात जातोय, डॉट येतोय। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील। क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी कुठला सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो, काळजी करू नका। अजूनही 4 धावा तुमच्या पदरात आहेत, चांगले चेंडू टाका, विकेट घ्या। हा चेंडू चांगला आहे, हलक्या हाताने खेळला, या ठिकाणी आपण पाहताय घाई करतायत आणि
चांगला चेंडू पाहायला मिळाला, सरळ जातोय मागे, त्या ठिकाणी विकेट मिळालेली आहे, विकेट मिळाली आहे, फलंदाज होते बाद, विकेट डाऊन. या लक्ष्यासाठी सुद्धा तुम्हाला कष्ट करायला लावणार, सांगत असताना टाकली जाणारी गोलंदाजी, विकेट आली आहे, बाद. सुस्वागतम, शुभ स्वागतम. क्रिकेटच्या मैदानावरती अर्थातच अजून एक मोलाची, मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा याच मैदानावरती आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. शादाबभाई नजे प्रस्तुत आमदार चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावरती. अगदी थोड्याच वेळात किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्यापर्यंत डेट पोहोचेल, काळजी करू नका. शादाबभाई नजे प्रस्तुत आमदार चषकाची टूर्नामेंट याच मैदानावरती आपल्याला एन्जॉय करता येईल. तब्बल लाख मोलाची स्पर्धा असेल आणि कदाचित मॅन ऑफ द सिरीज साठी फार मोठं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. एकतर बाईक असेल किंवा बाईक असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी शादाबभाई नजे प्रस्तुत आमदार चषक अगदी काही दिवसात, काही क्षणात आपल्यापर्यंत डेट पोहोचेल. सर्वांनी या टुर्नामेंटचा आनंद घ्या. कमिंग सून, काळजी करू नका. इथं विजय मिळवायचा 4 धावांसाठी. थँक्यू सर. नक्कीच शाबाद दादा नजे आमच्या समूहामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही चर्चा झाली आणि त्यानंतर येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये आपल्याला आमदार ट्रॉफी 2025 जरूर पाहायला मिळेल आणि ती ट्रॉफी याच मैदानावरती आणि त्या ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी खऱ्या अर्थानं एक बाईक असेल आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर यासाठी बायसिकल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यासाठी खऱ्या अर्थानं संपर्क तुम्ही साधू शकता. जे उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रात्रीमध्ये तुमच्यापर्यंत सर्व पॅम्पलेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मैं निकला बारा चेंडू आणि 4 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. 4 धावांची गरज आहे. माळेवाडी हा संघ विजयाच्या जवळ जरूर पोहोचलाय, मात्र मैदानावरती संघर्ष करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत, माळी संघाने दाखवून दिले. राजेश खेळतोय. 11 चेंडू 21 धावा. हा चेंडू चांगला टप्पा खाल्ला, सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. या नक्कीच आजच्या रात्रीचा आपण विचार केला तर दर्जेदार गोलंदाजी हे आजचं वैशिष्ट्य राहिले. गोलंदाजीसाठी आला विक्रम आणि निर्धाव फेकलाय. 11 बॉल आणि 4 धावांची अजून गरज आहे. ज्या 4 धावा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मित्रांनो सामना संपणार नाही. विक्रमला हे माहिती आहे. चांगला चेंडू टप्पा खाला, थोडासा आउटस्विंग होत बाहेर निघतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अँगल क्रिएट केला आणि टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना विक्रम गोलंदाजी करतोय. आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर इनिंग ही जर पाहिली असेल तर आमचे नितेशजी तरेसर सांगतायत 7 चेंडू टाकलेत, एकही धाव मित्रांनो अजून आली नाही. हा सामना कधीच संपायला हवा होता,
मात्र हा सामना अजूनही चालू आहे. 4 धावांची गरज अजून आहे. गोलंदाज गोलंदाजी करतोय विक्रम. विक्रमला जर विक्रम करायचा असेल तर मित्रा इथून येणाऱ्या पुढच्या चेंडूंवरती नियंत्रण ठेवावं लागेल. हा चेंडूवर पिच नियंत्रण सुटलं आणि सरळ आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गे फरार. विजयी षटकार.